झी 24 तास एक पाऊल पुढे। 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधांचा बळी गेला होता आणि 6000पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते। दिल्ली आणि मुंबईला टार्गेट करण्याचा लष्कर ए तैयबाचा प्लॅन होता। मुंबईत जर अशा प्रकारचा हल्ला झाला तर फार मोठी हानी होऊ शकते। दिल्लीसारख्या महानगरांमध्ये गगनचुंबी इमारतींबरोबरच वर्दळीची ठिकाणं असल्यानं धोका वाढलाय। मुंबई पुन्हा एकदा वाचली, दिल्लीही थोडक्यात वाचली। भारताच्या आर्थिक आणि राजकीय राजधानीवर सर्वात मोठा हल्ला झाला असता कदाचित। जर का दुर्दैवानं हे हल्ले झाले असते तर न्यूयॉर्कच्या 9/11 हल्ल्यापेक्षाही फार मोठा विध्वंस झाला असता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पकडला गेलेला अबू जिंदाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महानगरांवर हल्ला करण्याची योजना आखली होती आणि हा कट पूर्णतः 9/11 सारखाच रचण्यात आला होता। 9/11च्या हल्ल्यावेळी अल कायद्याच्या 19 दहशतवाद्यांनी अमेरिकेचे पॅसेंजर विमान हायजॅक केलं होतं आणि त्यानंतर त्याच विमानानं तो नरसंहार घडला होता। दिल्लीतही त्याच प्रकारचा विध्वंस करायची योजना आखण्यात आली होती। अबू जिंदालला विमान उडवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि दहशतवाद्यांनी मुंबई किंवा दिल्लीतून विमान हायजॅक करण्याचा प्लॅनही आखला होता। न्यूयॉर्कमधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी विमानाच्या साहाय्यानं वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला चढवला होता। दहशतवादी मेट्रो सिटीमधल्या मोठ्या इमारतींना असंच टार्गेट बनवणार होते। 9/11च्या पेंटागॉनमध्ये दहशतवाद्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता। दिल्लीतही अशाच प्रकारच्या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती। राजधानीतल्या अनेक इमारतींची रेकीही करण्यात आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। 9/11चा हल्ला हा अमेरिकेतील 2 इमारतींवर घडला होता। त्यामध्ये 3000 निरपराध बळी पडले होते तर 6000 गंभीर जखमी झाले होते। दहशतवाद्यांनी 9/11 सारखा भारतातल्या महानगरांमध्ये विध्वंस करायचा ठरवला असता तर हा विध्वंस किती मोठा झाला असता याचा अंदाज तुम्ही करू शकाल। पण अबू जिंदाल सापडला आणि राजधानी वाचली आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।